कीर्ती पराशर येत जात अष्टदश पुराणे कथित शिष्य प्रतिपय. व्यास महर्षी कोणाचे चिरंजीव आहेत? सत्यवती नावाची जी काही माता आहे त्या मातेचे कोण येतो? चिरंजीव आहेत. आणि व्यासांचं त्या ठिकाणी वाङ्मय किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, फार मोठं श्रेष्ठ आहे. त्यांची भाषा सर्व त्या ठिकाणी, त्यांनी जर त्या ठिकाणी सर्व काही नसतं केलं तर आपण काय केलं असतं? आपल्याला कळालं असतं का महिमा? नाही. एवढं त्या ठिकाणी व्यासांचे फार उपकार आपल्यावर आहेत. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. काशी विश्वेश्वर भगवान की जय. नृळमासी काशी कारण्याची अर्थ त्र्यासी द्रव्य पाठविला समर्थ तरी त्यासी पुण्य जोडे सत्यार्थ. काशी यात्रा दशेक. ग्रंथकर्ते सांगतात की एखादा त्या ठिकाणी फार गरीब आहे, फार गरीब आहे, त्या ठिकाणी दरिद्री माणूस आहे आणि त्याला काय सापडाव? धनाचा हंडा सापडाव, पैसे भेटाव, लॉटरी लागाव. त्या ठिकाणी त्याला जसा आनंद होतो ना तसा आनंद त्या ठिकाणी नुसतं कशाने होईल? त्यावेळेस त्या ठिकाणी काशी दर्शनाचं पुण्य फक्त या ग्रंथ श्रवणाने त्या ठिकाणी होईल असं सांगतात. काशी मार्गी जाणाऱ्यांची पट्ट कुलादी वस्त्रे द्रव्य द्रव्य पाटाव आदी शुद्ध मनोमात्रे तरी पंचकोशी प्रसादाग्री छत्रे आणि पातका उभविल्या तेने. ग्रंथकर्ते सांगतात की जे काही व्यक्ती आहे, जे कोणी श्रवण करतील, मनन करतील, पठण करतील, त्यांचं पुण्य कसं आहे? काशी नगरीमध्ये एखाद्या व्यक्तीला राहायला घर नसलं, काही त्या ठिकाणी छत नसलं, काही निवारा नसला, कुणी काय करतं त्यावेळेस त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं दागिन्यांचं वस्तूंचं काय करतं? दान त्या ठिकाणी करतं. त्या काशी नगरीमध्ये ते दान केल्याचं पुण्य फक्त या ग्रंथ श्रवणाने त्या ठिकाणी आहे असं सांगतात. काशी करा आज्ञादिजे स्नानाची शिवासी प्रणामी सांगीचे आमुची तरी त्यासी पुण्य घडे सत्यासी काशी यात्रेचे. जे कोणी त्या ठिकाणी हे ग्रंथ करतील, श्रवण करतील, पुराण ऐकतील त्याला त्या ठिकाणी साक्षात महादेवाचं दर्शन, विश्वेश्वराचं दर्शन केल्याचं पुण्य, मनकर्णिकेमध्ये स्नान केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला लाभ. ऐसे व्यासे कतिले शाप प्रती ते महा आनंदे धरिती चित्ते. अरे हा ग्रंथ परिसावा पुढती पुण्य स्वार्थास्तव. ग्रंथकर्ते सांगतात असं त्या ठिकाणी कुणी सांगितले? व्यास महर्षीने आपल्या वैशंपायन नावाच्या शिष्याला त्या ठिकाणी सांगितलं. सांगतात संस्कृत बोलीचे जैसी मानदुसा शास्त्राती गुणरत्ने भरिली परियसा ती भेदावया भाषा महाराष्ट्र असे की. संस्कृत भाषा कशी हो? सोन्याची खाणे, सोन्याची खाणे. देवनागरी भाषा संबोधल्या जातो त्यावेळेस अशी देवनागरी भाषा त्या ठिकाणी सोन्याची खाण. त्याच्यामधून त्या ठिकाणी काय केलं? एक एक त्या ठिकाणी सर्व हिरे माणिक मोज त्या ठिकाणी काय केलं? त्याची वेचणी त्या ग्रंथकर्त्यांनी केली. कुणी? शिवदास कोमानी. आणि त्याचं रूपांतर मराठीमध्ये केलं आणि सुंदर ग्रंथ तयार झाला. हे स्मरले गौप्य बोलणे बहुत श्रुतने नती आरुषजने तरी संस्कृताची मांदूस उगवले महाराष्ट्र किल्ली करुणे. त्यावेळेस त्या ठिकाणी संस्कृत रूपी खजाना आहे. हो कशाचा? त्या सोन्या खजान्यामध्ये काय आहे? सोने, चांदी, माणिक, मोती. आणि चावी म्हणजे कोणती हो? शिवदास बोलतात मराठी रूपी भाषा त्याची चावी. आणि ती त्या ठिकाणी ती जर मराठी रूपी चावी जर नसली उघडायची तर किती काय करायचं त्या खजान्याला? काहीच उपयोग नाही ना. तशी ही त्या ठिकाणी किल्ली घेतली मराठी भाषेची आणि ग्रंथ त्या ठिकाणी खजाना त्या ठिकाणी काशी खंडाचा तयार केला. म्हणून पवित्र महाराष्ट्र भाषा सर्व काळ व्यक्तीचे असे व्यवसा जैसी सूर्य विध्वंसी निशा मग सर्व ही दिसे. अंधकाराचा नाश करणारा जसा सूर्य असतो ना त्याप्रमाणे त्या ठिकाणी अज्ञान घालविणारी व्यक्तींची, स्त्रीची, बालकांची कोणती भाषा आहे हो? ही मराठी मायबोली त्या ठिकाणी आहे सांगतात. ज्ञानदे